नमस्कार. एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 5 ते 12 ऑगस्ट 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, निलगिरी वर्गातील तिसरे जहाज INS हिमगिरी अलीकडेच भारतीय नौदलाला कोठे सुपूर्द करण्यात आले आहे? उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 2, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच अपना घर नावाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे? उत्तर आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. प्रश्न 3, ऑगस्ट 2025 मध्ये रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे सोनाली मिश्रा. प्रश्न 4, गुरुग्राममध्ये नुकताच सुरू झालेला मातृवन उपक्रम कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे? उत्तर आहे वनसंवर्धन. प्रश्न 5, अलीकडेच कोणत्या संस्थेने युद्धभूमीवर देखरेखीसाठी ड्रोन झुंड तंत्रज्ञानाची चाचणी घेतली आहे? उत्तर आहे DRDO. प्रश्न 6, भारतातील पहिला स्वदेशी विकसित 1 मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे कार्यान्वित झाला आहे? उत्तर आहे कांडला बंदर. प्रश्न 8, अलीकडेच झालेल्या भारत-जपान द्विपक्षीय चर्चा कोणत्या हरित ऊर्जा स्रोतावर केंद्रित होत्या? उत्तर आहे हरित हायड्रोजन. प्रश्न 8, उत्तर प्रदेशातील अलीकडे स्थापन झालेले पहिले खाजगी रेल्वे स्टेशन कोणते आहे? उत्तर आहे गोमती नगर रेल्वे स्टेशन. प्रश्न 9, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? उत्तर आहे मणिपूर. प्रश्न 10, सिक्कीममध्ये आयोजित केलेल्या भारतीय सैन्याच्या दिव्यदृष्टी या व्यायामाचा केंद्रबिंदू काय होता? उत्तर आहे AI सक्षम पाळत ठेवणे आणि ड्रोन एकत्रीकरण. प्रश्न 11, कोणत्या भारतीय अंतराळ स्टार्टअपने फाल्कन 9 रॉकेटद्वारे त्यांचे लीप-1 अभियान सुरू केले? उत्तर आहे ध्रुव स्पेस. प्रश्न 12, नव्याने सुरू झालेल्या AI आधारित ॲग्रोमेट ॲडव्हायझरीमध्ये काय लक्ष्य आहे? उत्तर आहे शेतकऱ्यांसाठी रिअल टाईम पीक हवामान सल्लागार. प्रश्न 13, ऑगस्ट 2025 मध्ये उत्तराकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीच्या वेळी पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने कोणत्या भागाला सर्वाधिक फटका बसला? उत्तर आहे धारलीजवळील खीरगड. प्रश्न 14, कोणत्या संस्थेने इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स सुरू केला आहे? उत्तर आहे नीती आयोग. प्रश्न 15, ऑगस्ट 2025 मध्ये नौदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यन. प्रश्न 16, हवाई संरक्षण वाढविण्यासाठी भारताने रशियाकडून अलीकडेच कोणती क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली आहे? उत्तर आहे एगला-S. प्रश्न 17, कोणत्या देशाने RS-28 सरमत हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले? उत्तर आहे रशिया. प्रश्न 18, ऑगस्ट 2025 मध्ये कोणते राष्ट्र आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे 107वे सदस्य बनले? उत्तर आहे मोल्दोवा. प्रश्न 19, 6 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या देशाने भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25% कर लादला, ज्यामुळे प्रमुख निर्यातीवरील एकूण कर दर अंदाजे 50% झाला? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 20, शुल्क आकारणीपूर्वी भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटी कोलमडण्यास कोणत्या प्रमुख घटनांमुळे कारणीभूत ठरले? उत्तर आहे भारताकडून रशियन तेलाची सतत आयात. प्रश्न 21, कोणत्या देशाने अलीकडे स्टेबल कॉईनचे नियमन करण्यासाठी नवीन कायदा लागू केला आहे? उत्तर आहे हाँगकाँग. प्रश्न 22, इंडसइंड बँकेचे नवे MD आणि CEO म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे
राजीव आनंद. प्रश्न 23. कोणत्या मंत्रालयाने हार्ट ऑन व्हील्स उपक्रम सुरू केला आहे? उत्तर आहे वस्त्रोद्योग मंत्रालय. प्रश्न 24. फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान कोणत्या द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीमध्ये उन्नत करण्यात आले? उत्तर आहे भारत फिलिपिन्स. प्रश्न 25. कोणत्या उपक्रमाची 5 वर्षात आघाडीच्या भारतीय कंपन्यांमध्ये 10 लाख इंटर्नशिप देण्याची योजना आहे? उत्तर आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजना. प्रश्न 26. ग्लोबल ऑल सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणते भारतीय शहर 26व्या क्रमांकावर होते? उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 27. अल्बिनो इंडियन फ्लॅशेल कासव अलीकडेच कोणत्या राज्यात आढळले? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 28. केरळ आणि तामिळनाडूच्या एकत्रित जनगणनेत किती निलगिरी तहरांची नोंद झाली आहे? उत्तर आहे 2668. प्रश्न 29. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा स्मेथोफिस लॅप्टोफॅसियाटस कोणत्या प्रजातीचा आहे? उत्तर आहे साप. प्रश्न 30. इंडसइंड बँकेचे MD आणि CEO इंडसइंड बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे राजीव आनंद. प्रश्न 31. साईट योजना कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा उपघटक आहे? उत्तर आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान. प्रश्न 32. भूपरिवेष्टित विकसनशील देशांवरील 3री संयुक्त राष्ट्रीय परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे तुर्कमेनिस्तान. प्रश्न 33. आशियातील सर्वात लांब मालवाहू रेल्वेची चाचणी कोणत्या देशात यशस्वीरित्या पार पडली आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 34. स्मिथोफिस लॅप्टोफॅसियाटस नावाच्या सापाची नवीन प्रजाती अलीकडेच कोठे सापडली आहे? उत्तर आहे मिझोरम. प्रश्न 35. सतनवारी हे गाव कोणत्या राज्यात आहे जे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज बनवले जाईल? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 36. वयाच्या 79व्या वर्षी अलीकडेच निधन झालेले रजत खान कोण होते? उत्तर आहे इतिहासकार. तर हे होते 5 ते 12 ऑगस्ट 2025 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.